अध्यक्ष महोदय, मी सत्ताधारी पक्षाच्या प्रस्ताव 293 वर सन्माननीय सदस्य अमित साटम साहेबांनी मांडलेला आहे, त्याच्यावर मी बोलण्यासाठी उभा आहे। नाना सब बाद में शेर बोलते, मैं पहले शेर बोल देता हूँ। मैं मुंबई के महानगर पालिका में 3 बार और विधानसभा में चौथी बार चुनकर आया हूँ। मुंबई की समस्या हो, मुंबई MMR रीजन की समस्या हो, महाराष्ट्राच्या बाकी विस्ताराची समस्या हो, माझं भाग्य आहे मला ऐकायला नरहरी झिरवळ साहेब हे आपले अन्न व नागरिक पुरवठा प्रशासन विभागाचे माननीय मंत्री या मुंबईचा अन्न त्याच्यावर ते ऐकण्यासाठी इथे बसले आहेत आणि आता एक IAS ऑफिसर सुद्धा या इकडे आलेत। नाना मी असं म्हणतोय की जब मेरा जनाजा निकला तो सारी दुनिया देखने निकली। जब मेरा जनाजा निकला तो सारी दुनिया देखने निकली, पर वो कमबख्त न निकली जिसके लिए जनाजा निकला। असे अध्यक्ष महोदय, आपण मला वेळ कमी देणार आहे, मला माहिती आहे, आणखीन सदस्यांनाही बोलायचं आहे। मुंबई शहराने या भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या या शासनामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी, माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथराव शिंदे जी, माननीय सुनेत्राताई पवार, अध्यक्ष महाराज, या मुंबईने ही जी आता मेट्रो पाहतायत, एक मेट्रो करण्यासाठी काँग्रेसच्या राजवटीला 10 वर्ष लागले होते आणि तेही खासगी माध्यमातून ती मेट्रो उभी केली गेली। अध्यक्ष महोदय, मेट्रो असेल, कोस्टल असेल, मुंबईला आता CC रोडची कामं सुरू असेल, मुंबईसाठीच्या अधिकाधिक व्यवस्था अध्यक्ष महोदय ह्या माननीय देवेंद्रजीच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात आपण सगळे पाहत आहोत। मी माननीय मुख्यमंत्री महोदयांचा आणि या सरकारचा मनापासून अध्यक्ष महोदय अभिनंदन करतोय। अध्यक्ष महोदय, सर्वात मोठी मुंबईची जी समस्या आहे मी नेहमी मांडतोय, मुंबई महानगरपालिका, MMRDA, म्हाडा, SRA, एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया, BPT, MIDC, MSRDC, MSRTC आणि रेल्वे अशा 10 एजन्सी मुंबई शहरामध्ये आहेत। 10 BPT बॉम्बे पोर्टच आलाय BPT। अध्यक्ष महाराज, या 10 एजन्सीला कोऑर्डिनेशन करण्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वात प्रत्येक विभागाचे जे सर्वोच्च अधिकारी आहेत त्यांना घेऊन आपण अशी एक संस्था निर्माण करा, जेणेकरून मुंबई महापालिकेचा जो विकास कार्य आहे त्याला आपण संयुक्तरित्या एक चांगली चालना देऊ शकतो। यावरती सरकार विचार करणार आहे का, याचा उत्तर अध्यक्ष महोदय माननीय मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री किंवा जे मंत्री देणार असेल त्यांनी या संदर्भामध्ये अध्यक्ष महोदय उल्लेख करण्याची अध्यक्ष महोदय आवश्यकता आहे। अध्यक्ष महोदय, मी खाली मुद्दे मांडतोय, मी काय भाषण करत नाही। अध्यक्ष महोदय, नाना पटोले साहेब, आपण पोयसर नदीला मुंबई शहरात या सरकारने पोयसर नदी, ओशिवरा नदी, दहिसर नदी आणि मिठी नदी याला व्हायटल प्रोजेक्ट जाहीर केलाय। मी माझ्याकडचा केवळ पोयसर नदीचा उल्लेख करतो। अध्यक्ष महाराज, 1300 कोटी रुपये एक नदीला जिवंत करण्यासाठी मुंबई महानगरपालिका खर्च करणार आहे। 1300 कोटी रुपये अशा 4 नदी जिवंत करणार आहेत। अध्यक्ष महोदय, SV रोडचा वाइंडनिंग आणि LBS रोडचा वाइंडनिंग झाला तर मुंबईचा ट्रॅफिकमध्ये 15 ते 20% हे फरक पडणार, पण SV रोडला व्हायटल प्रोजेक्ट जाहीर करणार नाही। SV रोडला व्हायटल प्रोजेक्ट जाहीर करणार नाही कारण एका कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमाने ते काम होणार नाही। हे पोयसर नदी असेल, ओशिवरा असेल, दहिसर असेल, मिठी नदी असेल, एका कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून काम होतोय। माझी अध्यक्ष महोदय सरकारला विनंती आहे, मुंबईचा ट्रॅफिक जर कमी करायचा असेल तर आपण SV रोडला आणि LBS रोडला पूर्व उपनगरामध्ये आपण त्याला अध्यक्ष महोदय व्हायटल प्रोजेक्ट जाहीर करा। अध्यक्ष महोदय, दुसरा मार्ग ज्याचा उल्लेख वारंवार करतोय, मुंबईचे रस्ते DP रोडचा नियोजन आपण केला। 1962 पासून DP रोडचे नियोजन सुरू झाले। 67 मध्ये 72 मध्ये अप्रूव्हल दिला, 92 मध्ये इम्प्लिमेंटेशन सुरू केलंय। अध्यक्ष महोदय, मुंबईचे सर्व DP रोड, मुंबईचे सर्व RL हे सरकारने, महानगरपालिकाने कुठल्याही बिल्डरकडे IODच्या कंडिशनमध्ये आयदर त्यांनी DP रोड तयार करून द्यायचे किंवा त्याचे प्रोरेटा पैसे भरायचे, असे पूर्वलक्षी प्रभावाने ताब्यात घेतले तर मुंबईचा ट्रॅफिक कंजेशन कमी होणार।
सरकार त्या संदर्भामध्ये आपली भूमिका जाहीर करणार का अध्यक्ष महोदय, ही माझी मागणी आहे. तिसरी मागणी अध्यक्ष महोदय, मुंबईमध्ये विकासाची कामं सुरू आहेत, महानगरपालिकेच्या माध्यमातून विकास होतोय. नाही अध्यक्ष महोदय, विषय अजून सुरूच केला आहे आणि आम्ही फालतू विषय काही बोलत नाही. एक पण भाषणामध्ये इकड तिकडचा शब्द येणार नाही. अध्यक्ष महोदय, बीएमसी असेल, एमएमआरडी असेल, एसआरए असेल, त्या माध्यमातून अध्यक्ष महोदय जे प्रोजेक्ट इफेक्टेड पीपल होतात त्यांना त्याच विभागामध्ये त्याच वॉर्डामध्ये त्यांना अध्यक्ष महोदय जागा पर्यायी दिली पाहिजे. ते त्या विभाग सोडून जाणार नाही. सरकारने त्या संदर्भामधली जी योजना तयार करावी लागेल, जी व्यवस्था तयार करावी लागेल अध्यक्ष महोदय, त्याला आम्ही सगळे सहकार्य करायला तयार आहोत. त्यांना तिकडे जागा दिली पाहिजे. अध्यक्ष महोदय, पगडीचे बिल्डिंग मुंबई शहरामध्ये आपण म्हाडाला एजन्सी केली आहे. मुंबई आणि उपनगरमध्ये का भेदभाव अध्यक्ष महाराज? मुंबई शहराची लोक मुंबईमध्ये राहतात आणि आम्ही उपनगरची लोक काय मुंबईच्या बाहेरचे आहोत का अध्यक्ष महाराज? जर तिकडे म्हाडा एजन्सी आहेत, रिपेअर बोर्डसाठी काम करणारे, पैसे वेगळे मिळतात, मग उपनगराला ते पैसे देत नाही. अध्यक्ष महोदय, उपनगरामध्ये सुद्धा आपण प्रॉपर्टी टॅक्स भरतोय. इथे जर सेस भरतोय म्हाडाला तर तिकडे प्रॉपर्टी टॅक्स भरतोय. अध्यक्ष महोदय, सरकारकडे मागणी आहे, मुंबई उपनगरच्या सर्व इमारतीला मुंबई शहराच्या धर्तीवर म्हाडासारखी एजन्सी किंवा महानगरपालिकेने पुढच्या काळामध्ये त्यांचे प्रॉपर्टी टॅक्सच्या पैशातून जसे मुंबई शहरामध्ये बिल्डिंग रिपेअर करून देतात तसे उपनगरामधले बिल्डिंगसुद्धा त्यांनी मेंटेन आणि रिपेअर करून दिले पाहिजे. अध्यक्ष महोदय, याच्यावर सरकारने अध्यक्ष महोदय केलं पाहिजे, निर्णय केला पाहिजे. अध्यक्ष महोदय, ऑक्युपेशन सर्टिफिकेट शिवाय पाणी नाही. सुप्रीम कोर्टचा ऑर्डर आला आहे. सर्व मुंबईचे सर्व सभासदांना माझी विनंती आहे, ऑक्युपेशन सर्टिफिकेट मुंबईमध्ये जवळजवळ 15,000 ते 20,000 इमारतीला नाही. सुप्रीम कोर्टच्या म्हणण्यानुसार आपण त्यांचे पाणी कापणार आहात का? ओसी न आणणाराचा गुन्हा करतोय बिल्डर आणि भोगायचा भाडोत्र्यांनी, परचेस करणाऱ्यांनी, फ्लॅट ओनरनी भोगायचा. हे चालणार नाही. अध्यक्ष महोदय, सरकारने या संदर्भामध्ये भूमिका घेतली पाहिजे. मुंबईमध्ये मोठा आंदोलन सुरू होणार जर ऑक्युपेशन नसलेल्या बिल्डिंगचा पाणी कनेक्ट दिला नाही किंवा कापला गेला तर त्या संदर्भामध्ये अध्यक्ष महोदय विचार करण्याची आवश्यकता आहे. अध्यक्ष महोदय, मुंबईमध्ये मोठा प्रश्न पार्किंगचा आहे. सरकारला अध्यक्ष महोदय, कुठली सरकार असेल, हजारोच्या लाखोच्या संख्येने मोटरसायकल मुंबई शहरामध्ये आहेत, लाखोच्या संख्येने मुंबई शहरामध्ये रिक्षा आहेत. अध्यक्ष महोदय, लाखोच्या संख्येमध्ये मुंबईमध्ये कार आहेत. अध्यक्ष महोदय, तुमच्या रिक्षा पार्किंग असेल, मोटरसायकल पार्किंग असेल, कार पार्किंग असेल, तुम्ही त्याचं नियोजन जर केलं नाही तर मुंबई अध्यक्ष महोदय आहे त्याच्यापेक्षा वाईट परिस्थितीमध्ये जाणार आहे. सरकारने या संदर्भामध्ये निर्णय करण्याची आवश्यकता आहे. अध्यक्ष महोदय, सरकार जर यापुढे सगळ्या लायसन्स देत जात आहेत, मोटरसायकल विकले जात आहेत, गाड्या विकले जात आहेत, त्याला तुम्ही थांबवू शकणार नाही. परंतु त्याची पार्किंगची व्यवस्था नसेल तर त्या अध्यक्ष व्यक्तींना अध्यक्ष महोदय तो गाडी घेण्यासाठीचा निर्बंध असायला पाहिजे की पार्किंगची व्यवस्था दाखवा आणि मग तुमची गाडी परचेस करा. अध्यक्ष महोदय, या संदर्भामध्ये समान पाणी वाटपाच्या संदर्भामध्ये अध्यक्ष महोदय मी वारंवार सांगतोय, मुंबई शहरामध्ये 4,200 मिलीलिटर MLD पाणी प्रत्येक दिवशी दिलं जात आहे. अध्यक्ष महोदय, हा गणित समजा, 4,200 MLD पाणी दिलं जात आहे आणि मुंबईची 1.5 कोटीची संख्या आहे. झोपडपट्टीमध्ये आपण 90 लिटर प्रति व्यक्ती प्रतिदिन पाणी देतो आणि इमारतीमध्ये 135 लिटर प्रतिदिन प्रति व्यक्ती पाणी देतो. समान पाणी वाटप केला संपूर्ण मुंबईकरांना तरी सुद्धा 42 MLD पाणीमध्ये प्रत्येक मुंबईकराला 280 लिटर पाणी प्रतिदिन प्रति व्यक्ती मिळू शकते. धोरण अध्यक्ष मध्ये 135चा आणि 90चा आहे. आपण मला सांगा अध्यक्ष महाराज, जेव्हा सगळ्यांना समान पाणी दिला तरी 280 लिटर आहे, तरी अध्यक्ष महोदय झोपडपट्टीमध्ये आपण 90 लिटर देतो आणि त्याचा उरलेला जो पाणी असतो अध्यक्ष महोदय 280 पैकी 90 बाद केले तरी अध्यक्ष महोदय 190 लिटर पाणी हे अधिकचा कुठे जातो याचा कोण हिशोब करणार आहे? आज आपण डिसॅलिनेशनचा विषय या इकडे प्रश्नोत्तरीमध्ये काढला. अध्यक्ष महोदय, हे वेस्ट ऑफ मनी आहे, वेस्ट ऑफ मनी. तुम्ही गारगाई करताय, पिंजाळ करताय, आवश्यकता वाटते तो डिसॅलिनेशन करा, परंतु आज पाणीचा वाटा असमान आहे, त्या कारणे मुंबई शहर पाण्याची टंचाई अध्यक्ष महोदय भोगत आहेत आणि म्हणून या संदर्भामध्ये सुद्धा विचार करण्याची अध्यक्ष महोदय आवश्यकता आहे. अध्यक्ष महोदय कंक्लूड करा, 1 मिनिटात करा. अध्यक्ष महोदय 7 मिनिटं झाली, अजून वेळ झाला नाही, 7 मिनिटं झाली. वेळ आता इथून सांगत नाही पण भरपूर वेळ दिला. अध्यक्ष महोदय मी कन्क्लूड करतोय, 1 मिनिटात करा. अध्यक्ष महोदय मी कन्क्लूड करतोय. मी आता पुढच्या प्रस्ताव विरोधी पक्षाचा आहे त्याच्यावर सुद्धा बोलेन. अध्यक्ष महोदय, 87,000 बोगस सर्टिफिकेट इश्यू झाले मुंबई शहरामध्ये. 87,000 बोगस सर्टिफिकेट सॅपमध्ये न जाता इश्यू केले. अध्यक्ष महोदय, त्यापैकी 19,000 समथिंग सर्टिफिकेट व्हेरिफिकेशनला क्लिअर नाही झाले, त्यामुळे ते कॅन्सल करण्यात आले.
अध्यक्ष महोदय, महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे. ज्यांनी हे सर्टिफिकेट इश्यू केले 19,000 आणि 87,000 एकूण, अजून इन्क्वायरी चालू आहे. हे जरी 19-20 हजार गेले तरी सुद्धा अध्यक्ष महोदय 67,000 अजून बर्थ सर्टिफिकेट, हे त्याच्यावरती शंका आहे. त्याच्यावरती अध्यक्ष महोदय कारवाई झाली पाहिजे. अधिकाऱ्यांच्या विरोधात FIR दाखल केली पाहिजे. या संदर्भात सरकारने भूमिका या उत्तरामध्ये स्पष्ट करावी अशी अध्यक्ष महोदय माझी विनंती आहे. भरपूर विषय आहे अध्यक्ष महोदय, एवढे कागद जमा केले आहेत आणि हे सगळे कागद अध्यक्ष महोदय एवढ्या वर्षाच्या आपल्या कार्यानुभवाच्या आधारावरती हे सगळे प्रश्न आपण सरकारकडनं इच्छितो की सरकारने हे प्रश्न सोडवावे, सरकारने सकारात्मक भूमिका घ्यावी, एवढंच सांगून माझे बोलणं संपवतो. जय हिंद. धन्यवाद.